तुम्ही काम केलं नाही तरी तुमच्या खात्यात पैसे येत राहिले तर हे ऐकायला छान वाटतं ना. मग पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय? तो खरंच काम न करणारा मिळणारा पैसा आहे का? आणि आपण पॅसिव्ह इन्कम कसा तयार करू शकतो? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? आपण पैसे कमवण्यासाठी आपला वेळ आणि स्किल वापरतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नोकरी करता आणि महिन्याला सॅलरी मिळते. तुम्ही काम केलं तरच पैसे मिळतात, याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो. पण पॅसिव्ह इन्कममध्ये थोडी परिस्थिती वेगळी असते. तुम्ही सुरुवातीला पैसा, वेळ किंवा मेहनत गुंतवून अशी मालमत्ता किंवा इन्कम सोर्स तयार करता ज्यातून पुढे नियमित किंवा अधूनमधून इन्कम मिळू शकते. म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे अक्षरशः काही काम न करता पैसे मिळवणे असा याचा अर्थ नाही. पॅसिव्ह इन्कम सोर्स तयार करण्यासाठी सुरुवातीला मेहनत, पैसा किंवा वेळ द्यावा लागतो. ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मधला फरक एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका कंपनीमध्ये नोकरी करता. तुम्हाला महिन्याला 30,000 रुपये सॅलरी मिळते. पण तुम्ही नोकरी सोडली तर तुमची सॅलरी बंद होईल. हे झालं ॲक्टिव्ह इन्कम. आता दुसरं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एखाद्या मालमत्तेवर गुंतवणूक केली आणि त्यातून रेंट मिळत आहे, किंवा तुम्ही एखादे डिजिटल प्रोडक्ट तयार केला आहे आणि लोक ते विकत घेत आहे. अशा इन्कमला पॅसिव्ह इन्कम म्हणू शकतो. आता पाहूया पॅसिव्ह इन्कमचे काही ऑप्शन्स. एक, इन्व्हेस्टमेंटमधून इन्कम. शेअर्स, बॉन्ड किंवा काही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमधून व्याज किंवा कॅपिटल अप्रिशिएशन मिळू शकते. पण लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क असतो आणि रिटर्न निश्चित नसतो. म्हणून कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. दोन, रेंटल इन्कम. तुमच्याकडे घर, दुकान किंवा इतर मालमत्ता असेल आणि ते भाड्याने दिली असेल तर त्यातून नियमित रेंट मिळू शकते. हे पॅसिव्ह इन्कमचे लोकप्रिय उदाहरण आहे. पण यामध्ये मेंटेनन्स, टॅक्स, वॅकन्सी आणि इतर खर्च असू शकतात. तीन, यूट्यूब आणि ब्लॉग. तुम्ही एखाद्या विषयावर चांगला कंटेंट तयार केला आणि ते लोक नियमित पाहत असतील तर ॲडव्हर्टायझिंग, ॲफिलिएट मार्केटिंग किंवा इतर माध्यमातून उत्पन्न मिळू शकते. पण इथे सुरुवातीला मोठी मेहनत करावी लागते. एक व्हिडिओ तयार केला आणि आयुष्यभर पैसे मिळतील असं नसतं. सतत नवीन कंटेंट आणि ऑडियन्स तयार करावी लागते. चार, डिजिटल प्रोडक्ट. तुम्ही ई बुक, ऑनलाईन कोर्स, टेम्पलेट किंवा इतर डिजिटल प्रोडक्ट तयार करून विकू शकता. यात एखादा प्रोडक्ट तयार केल्यानंतर तो अनेक लोकांना विकता येतो. म्हणून डिजिटल प्रोडक्ट हा पॅसिव्ह इन्कम आणि सेमी पॅसिव्ह इन्कम तयार करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. पाच, ॲफिलिएट मार्केटिंग. तुम्ही एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि तुमच्या ॲफिलिएट लिंकमधून खरेदी झाल्यास कमिशन मिळू शकते. पण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये योग्य ऑडियन्स आणि ट्रस्ट तयार करणे महत्त्वाचे असते. पॅसिव्ह इन्कम तयार करण्यासाठी किती पैसा लागतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पॅसिव्ह इन्कम तयार करण्यासाठी नेहमी मोठी रक्कम लागते असं नाही. काही मार्गांमध्ये भांडवल आवश्यक असते, तर काही मार्गांमध्ये पैशापेक्षा तुमचा टायमिंग आणि स्किल महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, डिजिटल प्रोडक्ट किंवा यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक आवश्यक नसते. पण त्यासाठी तुमचा वेळ, नॉलेज आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. पॅसिव्ह इन्कमबद्दल सर्वात मोठी गैरसमजूत. आज सोशल मीडियावर अनेकदा आपण पाहतो, एकदा पैसा लावा आणि आयुष्यभर पैसा कमवा. काम करण्याची गरज नाही. दररोज हजारो रुपये पॅसिव्ह इन्कम मिळवा अशी जाहिरात पाहून सावध राहा. गॅरंटीड हाय रिटर्न आणि झिरो रिस्क असा दावा करणाऱ्या योजनेपासून विशेषतः सावध राहण्याची गरज आहे. मग पॅसिव्ह इन्कम सुरू कसं करायचं? यासाठी एक सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्किल प्लस ॲसेट प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू पोटेन्शियल पॅसिव्ह इन्कम. सर्वात आधी तुमच्याकडे कोणती स्किल आहे ते ओळखा. तुम्हाला रायटिंग येत असेल तर ब्लॉग किंवा ई बुक तयार करू शकता. व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर यूट्यूब किंवा डिजिटल कंटेंट तयार करू शकता. फायनान्समध्ये नॉलेज असेल तर एज्युकेशन कंटेंट तयार करू शकता. बिझनेसमध्ये अनुभव असेल तर डिजिटल कोर्सेस किंवा गाईड तयार करू शकता. म्हणजे तुमची स्किल हे तुमचं सुरुवातीला कॅपिटल बनू शकते. एक महत्त्वाची गोष्ट, पॅसिव्ह इन्कम तयार करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही ॲक्टिव्ह इन्कम बंद करण्याची घाई करू नका. सुरुवातीला नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न सुरू ठेवून साईड इन्कम तयार करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा साईड इन्कम सातत्याने वाढू लागेल तेव्हा पुढचा निर्णय घेता येतो. श्रीमंत लोकांसाठी फक्त जास्त पैसे कमावणे पुरेसे नाही, कमावलेल्या पैशातून ॲसेट तयार करणेही महत्त्वाचे आहे. तुमचा टाइम विकून मिळणारा पैसा म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम आणि तुमच्या पैशातून, स्किलमधून किंवा इतर केलेल्या ॲसेटमधून भविष्यात उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज जे काम करतो त्यातून उद्या मला काही व्हॅल्यू मिळणार आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही हळूहळू पॅसिव्ह इन्कम, सेमी पॅसिव्ह इन्कमच्या दिशेने वाटचाल करत आहात. आणि लक्षात ठेवा, पॅसिव्ह इन्कम तयार होत नाही, ते हळूहळू बिल्ड करावं लागतं. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या माहितीसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.